मी म्हणायचो की मला तसंच कपडे घालायचे, सूट बूट टाय घालायची मला आणि तसंच मला भिजायचं. ही म्हणायची की नाही भिजायचं असलं तर भिजू आपण, पण साध्या कपड्यात भिजू ना. मी म्हणलं तसं नाही, आपल्याला ते सूट बूट टाय त्यांना साडी नेसायला साडी नेसायला लावली त्यांना. तशी साडी नेसते खूपदा, पण म्हणलं त्या गाण्यासाठी साडीतच तू साडीतच पाहिजेस आणि मी सूट बूट टायमध्येच पाहिजे. मी खूप फॅन आहे आणि मोशमींचा किंवा बासू चॅटर्जींचे जे फिल्म असतात ते एकदम सोशल किंवा मिडल क्लास आणि मुंबईच्या वातावरणासाठी ते हे असतात, त्यांचे मूव्हीज जे असतात ते. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. छान पावसाचं वातावरण आहे आणि या वातावरणात चिंब भिजावंसं वाटतं आणि विविध गाणीही ऐकावीशी वाटतात. आता त्याच्यात रिम झिम गिरे सावन हे गाणं तर सगळ्यांचंच फेवरेट आहे. या गाण्याचा उल्लेख मी केला यासाठी कारण सध्या याच गाण्यावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते म्हणजे इनामदार जोडपं. त्यांनी खूप छान पद्धतीने हे गाणं रिक्रिएट केलंय आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच मी त्यांना संपर्क केला आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी आज आली इथे. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर. कसे आहात तुम्ही? एकदम छान, नमस्कार. आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. खूप तुम्हाला असं भेटून छान वाटतं का व्हिडिओमध्ये? एक छान, जसं काय तुम्ही चित्रपटातच आहात तसं वाटतंय त्या गाण्यामध्ये. पण तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळत आहेत आता त्या गाण्यासाठी? खूप छान, खूप म्हणजे लोकांना इतकं आवडलंय. आम्हाला असं वाटलं नव्हतं की हे लोकांना एवढं आवडेल म्हणून. आम्ही एक आमच्या एन्जॉयसाठी, आमच्या आनंदासाठी केलं आम्ही. आणि ते जे काही चेहऱ्यावर आमचा आनंद दिसला लोकांना, कुठंतरी लोक कनेक्ट झाले त्याच्याशी आणि लोकांना असं वाटतं आता की बाबा आपणही असं म्हणजे संसारात अडचणी किंवा समस्या असतातच, पण आपण त्याच्यासारखं म्हणजे स्वतःसाठी थोडंसं आपण एन्जॉय करू शकतो आपण तेवढ्या बिझी शेड्यूलमधून. तर एक आमचे ठाण्यातले काका आहेत, 80 वर्ष वय आहे त्यांचं. ते म्हणतात शैलू आता मी तुझ्या काकूला घेऊन, माझे थोडे गुडघे दुखतात सध्या, काकूला घेऊन मी तिथे जाऊन भिजणार आहे. हे खूप छान, नाही खूप छान, म्हणजे जगण्याचा एक वेगळा आनंद आहे. पण हे कधी तुम्हाला सुचलं आणि कधीपासून करायचं होतं आणि का करायचं होतं, यामागे काय काय कारणं होती त्याबद्दल? एक हे माझ्या मनामध्ये ना, हे गाणं खूप मला आवडतं. हे खूप म्हणजे अमिताभ बच्चनचा मी खूप फॅन आहे आणि मोशमींचा किंवा बासू चॅटर्जींचे जे फिल्म असतात ते एकदम सोशल किंवा मिडल क्लास आणि मुंबईच्या वातावरणासाठी ते हे असतात, त्यांचे मूव्हीज ज्या असतात त्या. तर एक 2-3 वर्षापासून माझ्या मनात होतं हे आणि मी हिला सांगितलं वंदनाला की वंदना आपल्याला असं सूट बूट टाय घालून मला जाऊन भिजायचं आहे, तू साडी घाल मोशमीसारखी आणि आपण जाऊन भिजू तिथे. तर हिला ते कन्सेप्ट तेवढी अशी डायजेस्ट झाली, म्हणजे हे वाटायची नाही कशाला भिजायचं, पुन्हा भिजल्यानंतर कपडे ओले किचकिच होतं, असं नको नको असं म्हणजे थोडंसं ही नको हो नाही म्हणता म्हणता 2 मान्सून गेले आमचे. पण ह्या मान्सूनच्या पहिले आम्ही 1-2-3 महिने भेटलो मित्र आम्ही विथ फॅमिली. तेव्हा ही कन्सेप्ट पुन्हा एकदा सांगितली मी. तर ते मग तो अनुप रिंगणगावकर पुण्याचा माझा मित्र आहे, त्यांनी ही कन्सेप्ट त्याला आवडली आणि तो म्हणला की शैलू आता हा मान्सून तुला आम्ही ते तुझं शूटिंग होणार आणि तू भिजणार आणि तू एन्जॉय करणार. तुझं जे मनात जे काही आहेत का की बाबा मनापासून तू नेहमी सांगतोस की मला एन्जॉय करायचं आहे, मग ते तुझी आता इच्छा आम्ही पूर्ण करू म्हटलं. इतके पावसाळी वाट बघितली तुम्ही? हे हो बिलकुल. 2-3 वर्ष असे वाट बघण्यात किंवा असं काही जमलं नाही. कधी पाऊस होता तर कोणी आलं नाही शूटिंगसाठी किंवा म्हणजे मित्रांचं शेड्यूल होतं बिझी किंवा कधी माझं शेड्यूल बिझी होतं, असं होत गेलं. आणि माझंही असं काही लगेच त्याचं काही म्हणजे आत्ताच करायचं असं काही नव्हतं. इच्छा होती आणि मी जेव्हा केव्हा असं भेटलो आम्ही मित्र की बोलून दाखवायचो. पण ते त्यांना ते वाटलं की आता खूप झालं बाबा तुझं, नेहमी ती स्टेप वाजवतोस तू, आता ह्या वर्षी तुझी ती करूच आहे आता आपण. मॅमना विचारेन मी की सर असे रोमॅन्टिक आहेत का? कारण आता तुम्हाला तिकडे घेऊन गेले त्या अटायरमध्ये आणि गाणं तर इतकं रोमॅन्टिक गाणं निवडलं. बिलकुल आहे. मला रोज सकाळी उठून गाणे ऐकून काय म्हणतात असलं की संध्याकाळी पण गाणे लावून ठेवतात आणि मग मला पण लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? 26 वर्ष झाली. अरेंज मॅरेज होतं? हो. सर तुम्ही काय करता बेसिकली? माझा व्यवसाय आहे ठाण्यामध्येच. माझं मेकॅनिकल वॉल्स बनवतो मी, गेट ग्लोब चेक वॉल बनवतो. फॅक्टरी माझी इथे 27 एकर कोठारी कंपाऊंडमध्ये
आणि आता मोठा मुलगा बघतोय, मी बघतोय, पण मोठा मुलगा आता थोडं थोडं बघायला चालू केलं तरी आता. हां. तुम्हाला लग्नाला 26 वर्ष झाली आणि तुम्ही हे इतकं छान रोमॅन्टिक गाणं निवडलं आणि तिथे जाऊन वा मुंबईचा समुद्र आणि पाऊस हे सगळं छान अनुभवलं. पण आताची जी जोडपी आहेत, अनेक नात्यांमध्ये बऱ्याच गोष्टी होत असतात, तर इतकं नातं इतकं छान टिकवून ठेवणं आणि त्याच्यात असं अशा पद्धतीने नाविन्य प्रत्येक वेळी आणणं, एक्सप्लोअर करणं, तर त्या कपल्सला काही तुम्हाला सांगावं असं वाटतंय? मला एवढं सांगावं वाटतं की संवाद वाढला पाहिजे. आता आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या इतक्या आहारी चाललो आहोत की आता मी कित्येकदा बघतो हॉटेलमध्ये नवरा बायको म्हणजे यंग कपल येतात, हॉटेलमध्ये बसतात, आमच्या बाजूला आम्ही बसलेलो असतो विथ फॅमिली, आणि ते आपापले मोबाईल बघत बसतात. मी म्हटलं की तुम्ही स्वतःच्या एक म्हणजे स्पेशल ऑकेजनसाठी म्हणा किंवा काही एक ह्याच्यासाठी तुम्ही आलात हॉटेलमध्ये, बोला तुम्ही एकमेकाशी, संवाद करा. आणि कटुता येते म्हणजे कधी कधी थोडं बहुत, म्हणजे कटुता नसती ती ॲक्च्युली, थोडे बहुत गैरसमज असतात, बोलण्यानी ते दूर होतात. आता आमच्या ह्याच्यात छोटे मोठे भांडणं होतात आमच्या दोघांमध्ये, पण आता इगोही नाही आम्हाला की बाबा पहिले सॉरी कोण म्हणाल किंवा माझं चुकलं मी म्हणतो, कधी कधी आम्ही दोघं एकदाच म्हणतो की नाही आमचं चुकलं म्हणून. असं सिम्पल राहिलं तर मग काही अवघड वाटत नाही ह्याच्यामध्ये काही, म्हणजे गैरसमजानी जे किंवा अबोल्यानी जे गोष्टी वाढतात त्या गोष्टी वाढायला नाही पाहिजेत. गाण्याबद्दल बोलूया. मौसमी चॅटर्जी आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचं हे गाजलेलं गाणं पावसाळ्यातलं, तर म्हणजे ते ज्या पद्धतीने चित्रित केलेलं आहे मुंबईचा समुद्र आणि हे सगळं, आणि तुम्ही त्याच ठिकाणी जाऊन ते चित्रित केलं, तसेच कपडे अटायर आहे, तर ते ते अनुभव कसा राहील? पण तुम्ही सगळं प्लॅनिंग केलं होतं का की हे जायचंय तिथे, अशा कपड्यात जायचंय, असं शूट करायचंय? बिलकुल हे प्लॅनिंग होतं माझं. मी हिला नेहमी म्हणायचो की मला तसंच कपडे घालायचे, सूट बूट टाय घालायची मला, आणि तसंच मला भिजायचं. ही म्हणायची की नाही भिजायचं असलं तर भिजू आपण, पण साध्या कपड्यात भिजू ना. मी म्हणलं तसं नाही, आपल्याला ते सूट बूट टाय, त्यांना साडी नेसायला लावली त्यांना, तशी साडी नेसते खूपदा, पण म्हणलं त्या गाण्यासाठी साडीतच पाहिजेस आणि मी सूट बूट टायमध्येच पाहिजे मी, आणि मग भिजायचं. आणि मुंबईचा मी असल्याने म्हणजे मला लोकेशन्स माहीत होते थोडे बहुत, आणि बासू चॅटर्जीचाही मी फॅन आहे, मग ते लोकेशन्स जे आहेत त्या गाण्यामधले की ते मला थोडे बहुत माहिती होते, आणि मग आम्ही जाऊन ते लोकेशन्स बघितले. आणि आमचं नशीब चांगलं की पाऊस, म्हणजे ह्या गाण्याचा मेन हिरो तो पाऊस आहे आणि मुंबईचा समुद्र आहे, ते दोघंही आम्हाला निवांत होते आमच्यासाठी की बाबा तुम्ही घ्या शूटिंग आमचं पाहिजे तेवढं, आणि आम्ही असं काही कृपा करतो तुमच्यावर की आजूबाजूलाही लोक नाहीत. तो दिवस तुमच्यासाठीच होता. आमच्यासाठीच होता. हे मात्र म्हणजे ना खरंच बासुदांचे आशीर्वाद असतील, माहीत नाही कोणाचे असतील काय माहीत नाही आम्हाला, पण खूप छान. म्हणजे आम्हाला नाही तर आम्ही जर ॲक्टर नसल्याने आम्ही कॉन्शियस झालो असतो कदाचित. समजा आता ही नवी मी नवीन आहेत, आम्ही जर खूप लोक बघत असते आमच्याकडे तर आम्ही थोडं कॉन्शियस झालो असतो. चेहऱ्यावरती आनंद आम्हाला जे आता दिसला आहे किंवा ॲक्च्युअल आम्ही अनुभवला आहे तो दिसला नसता कदाचित. तर त्याच्यानी आम्हाला वाटलं की एकदम म्हणजे मनसोक्त मी आणि आमच्या बालपणीच्या अनुप आणि अंकिता आणि त्यांचा ड्रायव्हर होता दीपक, 5च जण होतो आम्ही, म्हणजे इट्स 5 मॅन आर्मी. तर आम्ही एकदम बिनधास्त म्हणजे मनसोक्त मजा केली, आणि त्यांनी ते चांगलं शूटही केलं, म्हणजे चांगलं त्यांनी शूटिंगही त्यांनी चांगलं घेतलं. तर ते इट्स अ टीम वर्क बेसिकली. तुमचा कसा राहिला अनुभव? कारण यांची इच्छा होती आणि त्याच्यासाठी तुम्हाला आवडलं ते सगळं करताना? हो हो, खूप आवडलं मला. म्हणजे गर्दी नव्हती त्यामुळे मला खूप छान वाटलं. गर्दी राहिली असती तर मला थोडं ते म्हणजे अवघड गेलं असतं, आणि गर्दी नसल्यामुळे मला खूप छान वाटलं. पण असं एकत्र किती वेळा भिजलात तुम्ही? भिजलं बऱ्याच ह्यांना छत्री घेऊन गेलेलं आवडतच नाही, त्याच्यामुळे बाहेर रोमॅन्टिक आहे. पाऊस येत नाही असं म्हणलं. मला काय वाटतं की छत्री नेली, मी तेच म्हणतो की आता कधी कधी पाऊस मध्ये येतो ना, खिडक्या बंद करतात. मी म्हणलं खिडक्या बंद करू नका, पावसाला वाईट वाटतं, तो बंद पडायचं थांबेल, तो असं नका करू, येऊ द्या ना, थोडं बहुत पाणी येईल, आपण पुसून घेऊ. मुंबईत त्याचं आपण मोठ्या पावसातच राहतो आपण, तर पावसाला अडवू नका तुम्ही. म्हणजे छत्री घेतलात त्याला वाईट वाटेल, यार मी एवढं आलो भिजायसाठी यांना भिजवायसाठी आणि हे बंद झाले, लोक छत्र्या घेऊन हिंडत आहेत. म्हणून मी नेहमी म्हणतो की वंदना आपण जेव्हा केव्हा बाहेर जाऊ ना, छत्री पित्री काही नको आपल्यासोबत, भिजू आपण थोडं. आलाच पाऊस समजा तर भिजू, नाही तर मग कुठे आडोशाला, खूप जर आला तर आडोशाला थांबू, छत्री कशाला पाहिजे, असं थोडंसं आमचं निमित्त पण होतं तेवढंच. आधीपासून एवढेच रोमॅन्टिक? आधीपासून. तुमची पहिल्यांदा भेट झाली होती तेव्हा काय, म्हणजे कशी होती ती भेट? आमचं तर अरेंज मॅरेजच होतं. तेव्हा पहिल्यांदा भेटलात तेव्हा काय कसं होतं? काय नाही, बस असं नेहमीसारखंच जसं राहावं तसंच भेटलो. पाण्याचा वगैरे कार्यक्रम झाला, साखरपुडा झाला आमचा. बस मग कधीतरी मग आलं, म्हणजे मुंबईला काम करायचे आणि मी नांदेडला राहायचे. मग तेव्हा यायचे 1-2 महिन्यांनी, तेव्हा लग्नाच्या आधी 1-2 महिन्याला त्यांचे चक्रा व्हायच्या, भेटून जायचे. मग ते
असं तिथं कसं आणि तेव्हा तेवढं फ्री वातावरण पण नव्हतं. मग घरी येऊन भेटून जायचे मग ते. मग त्यांचा हाच अंदाज तुम्हाला आवडलाय का रोमॅन्टिक? लग्न तर ऑलरेडीच ठरलेलं म्हणतो तसं, पण नाही स्वभाव छानच आहे त्यांचा. हिचा मोठा भाऊ माझा क्लासमेट आहे. हां हा, लहानपणीचा मित्र आम्ही, म्हणजे एकाच कॉलनीत राहायचो आम्ही. आणि आमच्या आईला सून म्हणून आवडली होती ही. हा, मग जसं आता माझं लग्नाचं निघालं, आई गेली ह्यांच्याकडे गेली आणि म्हणे की आमच्या मुलाचं लग्न करायचं आहे, तर तुमच्या बंधूसाठी आमची इच्छा आहे, तुमची इच्छा आहे की नाही बघा बाबा तुम्ही, म्हणजे असं काही हे होतं, म्हणजे सांगितलं तसं. मग ह्यांच्या आईनी वगैरे आजूबाजूला चौकशी केली. विकासला तर तो होताच माझा एकदम म्हणजे मित्र असल्याने, तो म्हणे नाही नाही खूप छान आहे, खूप छान आहे. त्यांनी खूप प्लिडिंग केलं ह्यांना, म्हणजे समजवलं हिलासुद्धा की नाही नाही हा शैलू खूप छान आहे. मग तसं ते, आणि फॅमिली नोन होत्या आम्हाला एकमेकाला, म्हणजे आम्हाला त्यांची फॅमिली त्यांना आमची फॅमिली, म्हणजे असं आम्ही खूप वर्षापासून सोबत होतो. त्याच्याने असं काही लगेच होकार आला त्यांच्याकडूनही, आणि मग झालं, जमलं मग. पण हे गाणं इतकं व्हायरल होईल, कानाकोपऱ्यात पोहोचेल आणि तुम्हाला इतके छान फीडबॅक्स मिळतील वाटलं होतं का ते गाणं करताना उद्देश काय होता? गाणं करताना उद्देश तर माझा म्हणजे आमचा आनंदासाठी होतं, की बाबा स्वतःला आपल्याला आनंद घ्यायचा आहे, आणि हे गाणं एक मनात आहे माझ्या खूप, त्याचं एक रिक्रिएशन करायचं आणि आपल्यासाठी एक फॅमिली फ्रेंड समजा, एक माझे 1000-1500 कॉन्टॅक्ट्स आहेत समजा, आणि अनुपचे एक असतील तेवढे, एक 3-1000 लोकांमध्ये गाणं सीमित राहील. आता तुम्हाला माहिती की सध्या मिनिटाला का सेकंदाला 12 का 15 व्हिडिओ अपलोड होतात यूट्यूबमध्ये, तर त्याच्यामध्ये आपला एक व्हिडिओ असं, म्हणजे ह्याच्यात काही खूप काही असं वाटलं नव्हतं आम्हाला, की पण जेव्हा बघितलं ना आम्ही, तर छान झालं असं वाटलं, म्हणजे की आपण पाठवू शकतो कुणाला स्वतःहून की बाबा हे गाणं बघा तुम्ही, म्हणून मी रिकमेंड करू शकतो. वाईट झालं नव्हतं, एवढं चांगलंही झालं नव्हतं पण वाईटही नव्हतं. तर मग हिनेच मग अनुपला सांगितलं की तुम्ही टाकू शकता, आता ठीक वाटतं गाणं, म्हणजे असं विथ फॅमिली बसून बघण्यासारखं आहे, तुम्ही टाकू शकता. मग टाकलं त्यांनी ते. पण या गाण्याची खासियत म्हणजे तो सिम्प्लिसिटी आहे त्या गाण्यामध्ये. ते दोघंही भिजत पुढे जात आहेत, मुंबई फिरतायत, आणि ती सिम्प्लिसिटी तुमच्याही त्या व्हिडिओमध्ये जाणवते. ते कसं घडून आणलं तुम्ही? एकमेकांना काय सांगितलं होतं की नुसतं आपण छान चिंब भिजूयात, हिंडूयात, कारण ऍक्टिंग करायची नव्हती तिथे तुम्हाला? ऍक्टिंग नव्हती, ते एक खूप चांगलं होतं, आणि गाणं आमच्या ओठात नव्हतं ते, म्हणजे असं गाणं बॅकग्राऊंडला चालू होतं. तर आम्हाला फक्त की बाबा त्या ॲक्शन्स कशा आहेत. आणि मी सांगितलं, म्हणजे आमचं डिस्कशन झालं अनुपचं माझं. अनुपही म्हणला की सेम टू सेम कॉपी नाही पाहिजे आपल्याला त्या गाण्यातलं जे मेन हे आहे, अर्थ जो आहे की आनंद, ते यंग आहेत, आता तुम्ही मॅच्युअर कपल आहात, म्हणजे ते डिफरन्स जे काही आहे, तुमच्या गोष्टी थोड्याशा जास्त हे असतील, किंवा त्यांच्या जास्त थोड्याशा त्याच्यात हे असेल, काय म्हणा अल्लडपणा, तुमच्या ह्याच्यामध्ये थोडंसं सुस्तपणा असेल, जे काही आहे ते, पण आनंद कॉमन आहे. म्हणजे दोन्ही गाण्यातला जो, किंवा दोन्ही पिढीतला, किंवा दोन्ही एज डिफरन्समधला आनंदाला काही वय नसतं. तर त्यांनी सांगितलं मला की शैला तू आनंदी आहेसच, पण तू अजूनही म्हणजे जे काही आहे ते आनंदात राहा, आणि काय तुम्ही जे काही गप्पा संसारातल्या ज्या मारायच्यात त्या मारा, तुम्हाला काहीच नाही आहे. कसं ही म्हणायची मला की केदार जेवला असेल का, लहान मुलगा जेवला असेल का, मी म्हणायचं अगं टेन्शन घेऊ नको, जेवला असेल त्यानं, मोठा झाला आता, पाऊस पडतोय त्याचा एन्जॉय घे, असं म्हणजे साध्या गप्पा चालू आहेत आमच्या, आणि आम्ही बोलत चाललेलो होतो, असं होतं ते. दोघांमध्ये गाण्याची आवड कोणाला आहे, गाणी गाण्याची वगैरे? त्यांना मला गाण्याची तर प्रचंड रोमॅन्टिक आहे ते, गाणं ऐकतात, गातात. तर हेच गाणं जर तुम्ही गुणगुणालात? हो, हे गाणं म्हणजे खूपच छान आहे. मलाच म्हणून नाही की लाखो लोकांची पसंत आहे, आणि गाण्याचं संगीत, गाण्याचे शब्द म्हणजे लाजवाब आहेत. हे अमर आहे गाणं, म्हणजे या गाण्याला काही हेच नाही, म्हणजे सीमा नाही, आयुष्य नाही, काही नाही. आणि कित्येक येणाऱ्या पिढ्या, म्हणजे बासुदानी हे क्रिएट केलं तेव्हा जे त्यांना जे म्हणजे काय म्हणजे आनंद लाभला, भेटला असेल, तेच आनंद ते आजही कोणी जेव्हा गाणं बघतं ना, हे आता नवीन पिढी, आम्हाला काय वाटलं की नवीन पिढीला आम्ही कनेक्ट नाही आहोत तेवढे, की बाबा हे गाणं नवीन म्हणजे 20-22 किंवा 25-30 वर्षाच्या मुलामुलींना आवडेल की नाही, हे खूप म्हणजे काही मनात एक असा डाऊटच होता. पण तिथले सुद्धा काका खूप छान, काकी तुम्ही खूप क्यूट, असे जेव्हा मुलं मुलींचे जेव्हा येतात हे फोन, हिला खूप खुशी होती की बाबा ह्यांनी हे गाणं बघितलं, ह्यांना हे आवडलं. आणि म्हणजे जे गाण्याचे शब्द म्हणा किंवा इमॉर्टल आहे ते गाणं. हो ना, हिचा आवाज खूप छान आहे ऍक्च्युली. हो ना, हिचा आवाज. रिमझिम गिर सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन,
रिमझिम गिरे सावन. तुमच्याकडनं एक छान गोष्ट तर कळाली की आता पावसात छत्री घेऊन जाऊ नका. जे कोणी कपल बाहेर जातात त्यांनी छत्री घरीच विसरा आणि चिंब पावसात भिजा, आहे ना? चिंब चिंब भिजा. आणि म्हणजे जी काही आहे आपल्या अंगातली छोटी मोठी निगेटिव्हिटी एकमेकाप्रती किंवा कोणाप्रती, ती आपोआप म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे माझं मेनली असं एक मनात हे आहे की ते पाऊस तुमची त्या निगेटिव्हिटी धुवून काढतो. की तुम्ही त्याच्यामध्ये जर गेलात, एकमेकाशी जरी भांडणं अबोला असताल, तर पावसात जा, भिजा आणि तिथं बोला, तर ते जास्त इफेक्टिव्ह होईल. तुमचे जे काही गैरसमज आहेत दूर होऊन जातील. ते असं म्हणजे माझं एक मत आहे. असं नक्कीच. म्हणजे हे गाणं तुम्ही केलं, ते व्हायरल झालं, पण त्याच्यातून हा एक छोटासा नकळत मेसेजच जे बघतायत तो व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, किंवा जे जोडपं आहेत, सुखी संसाराचं तुम्ही इतका छान दृष्टिकोन दिलेला आहे, एक मंत्र दिलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे जे आहेत ते इन्स्पायर होतील अनेक कपल तुमच्याकडून, एवढं नक्की आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि प्रत्येक पावसात असे चिंब भिजा. बिलकुल बिलकुल बिलकुल. खूप धन्यवाद. आणि मी तेच सांगू इच्छितो, म्हणजे मी काय असं काही मार्गदर्शक असं नाही आहे, पण लाईफ खूप एन्जॉय घेऊ शकता तुम्ही. आणि अडचणी समस्या कुणाला सुटलेल्या नाही आहेत, पण त्याच्या मागे टाकून तुम्ही स्वतःसाठी एक 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं आनंद घेऊ शकता. तुम्ही अवश्य घ्या. आणि मान्सून काही 12 महिने येत नाही, 4 महिने असतो तो, तर त्याच्यात तुम्ही बिंदास भिजा. आणि मुंबईचा पाऊस तर खूप छान आहे. म्हणजे लोक म्हणतात की हे किचकिच आहे, हे किचकिच आहे, ती समस्या झाली. आणि वरून जो येतो एवढा दुरून तुम्हाला भेटायला, त्याला तुम्ही स्वागत करा आणि भिजा, बिंदास भिजा तुम्ही, काही बिघडत नाही. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू सो मच.